भाई इतना हॉरर दिख रहा है ना। तर वरच्या भागाला आलो आम्ही आणि वरती कसं आहे हा ते दुसऱ्या फ्लोअरवरती आहे. तर इथं पाणी साठवण्यासाठी केलं होतं आणि पूर्ण गुरुत्वाकर्षणच्या येणे जात होतं पाणी. ते तुम्हाला होल दिसला तर दिसत असेल छोटे छोटे. नमस्कार मंडळी, हा आपला चॅलेंजचा दुसरा ब्लॉग डे 2. हे आपल्यासोबत हे प्राणी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये काही पाहिला असेल, यूट्यूब व्हिडिओ असो किंवा इंस्टाग्रामचा व्हिडिओ. तर आज आम्ही कुठं चाललो आपण? खाटूश्यामला पण जाणार आहे. खाटूश्याम मंदिर आहे आपल्या जालन्यामध्ये. जालना टाकी बघायला जालना जिल्ह्यामध्ये एकच खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे आणि आज त्यांचा जयंती. तर मग आधी काय करणार आम्ही, एक इंग्रजकालीन टाकी आहे बघा आपल्या MIDC मध्ये जालन्यामध्ये, निजामकालीन. आणि ती टाकी अगोदर बघू, तुम्हाला पण दाखवतो ती टाकी वगैरे कशी आहे. मी फोटो वगैरे पाहिले पण मी अशी समोर जाऊन पाहिलं नाही. तर आता ती बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि आम्ही जातोय बघायला पाण्याची टाकी. फिल्टरेशन व्हायचं पहिल्या काळामध्ये आणि सध्या जालना सिटीमध्ये जे पाणी प्रोव्हाइड करतो, म्हणजे जे पाणी आपल्या घाणेवाडीला येतं जालन्याला पाणी, तर जे फिल्टर होतं ते पण निजामकालीन असून जे फिल्टरेशनला जे इक्विपमेंट आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असेल, ते अजून पण वर्किंग कंडिशनमध्ये जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त झाले त्याला टाईम. आणि जे पण मशिनरी आहे ती अजून पण चालू आहे, त्याच इंग्लंडवरून आलेल्या. तर ती पण चांगली बाब आहे. ते कधीतरी दाखवू. आता सध्या आपण पाण्याची टाकी बघू. आणि चला थोडंच राहिलं अंतर. आता इथून दुर्गामातापासून खूप जवळ आहे. गुगलवरती सुकी पाण्याची टाकी सर्च केलं तरी येऊन जातं. तर ह्या साईडला एक पूर्ण पोलिसांचंच आहे आता, काही प्रशिक्षण केंद्र जवळपास. तर आता समोर जाऊ आम्ही, बघू आपण. तर परमिशन वगैरे घेतली आम्ही थोडीफार. आता इथे टाकी आहे ती पाण्याची. आता हे असं आहे की एखाद्या राजवाड्यासारखं किंवा किल्ल्यासारखं दिसतं. तर बघू आता कसं आहे आतमध्ये. मी फक्त फोटो पाहिले होते आणि इकडे कब्रिस्तान वगैरे आहेत. चला आता तिकडे जाऊन. तर इथं आलो आम्ही आता आणि टाकी बघू शकता. आता ही टाकी तुम्ही आयुष्यात कधी पाहिली नसेल, मीच पाहिली नव्हतं अशी टाकी. आता इथं 2-3 कंपार्टमेंटमध्ये अलग अलग पाणी केलेलं आहे. आता जे पहिल्या काळामध्ये इंग्रज ऑफिसर असेल किंवा कोणी असेल त्यांना पाणी पुरवठ्यासाठी केलेलं आहे. पूर्ण 2-3 मजल्याची बिल्डिंग अशी असू शकते अशी बनवलेली टाकी. आणि एकदम मला तर भारी वाटली, कारण अगोदर असं काही पाहिलंच नाही. काल परवा मला माहिती झालं या गोष्टीबद्दल, टाकीबद्दल. तर मग चला म्हणलं पूर्ण जालन्याला दाखवू. आता जालन्याला असो किंवा पूर्ण मराठवाड्याला किंवा महाराष्ट्राला. तर एकदम हॉरर वाटते आतमध्ये. कशाला जातो? चले आधी बघू ना बाहेर. अशा प्रकारची टाकी आहे. आणि आतमध्ये पण आता वरती जायला पहिलं काहीतरी असेल पायऱ्या वगैरे. आता इथून जाणं लागतं, स्टेप्स आहे इथे. आणि इथं बघू शकता तुम्ही, एकदम पावसाळा होता आता त्याच्यामुळे गवत ते झालेले. कशाला जातो रे? तर आतमध्ये चाललं. आतमध्ये माझी तर फाटा लागली जायला आतमध्ये. भाई वापस ये लवकर. तर असं काही आहे आतमध्ये. बघू आता आतमध्ये काय. पूर्ण बॉटल वगैरे आहे इथं. आणि एकदम हॉररचं फील येत आहे असं. अरे तर ह्या ज्या खिडक्या केलेल्या आहेत त्या फक्त उजेड येण्यासाठी, सूर्यप्रकाश, कारण अंधार खूप आहे. आता इथून डायरेक्टली आपण पलीकडच्या रोडनं, म्हणजे पलीकडचा जो भाग आहे त्या भागाला जाऊ शकतो. अंधार खूपच येतो. पूर्ण जे हॉरर फिल्ममध्ये जसा सीन दाखवते तसं फील येत आहे. थोडी फाटा लागली, पण आता एक्सप्लोर करणं आहे फक्त तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे आता हे पूर्ण खालचं ग्राउंडचं होतं. आता नेमकं यूज काय आहे आता मला पण माहिती नाही एवढं जास्त, पण आहे भारी. वरती कसं जायचं? वरती जाण्यासाठी पहिल्या काळात पायऱ्या होत्या, बहुतेक असू शकत्या पायऱ्या, पण आता सध्या असंच इथून चढून जायला लागतं. वरती पण अशा केलेलं आहे, 2-3 मजलीच आहे. वरती पाणी पुरवठा होता आणि गुरुत्वाकर्षणच्या मदतीनं पाणी पुरवठा केला जात होता पहिला. कारण मोटर वगैरे असेल म्हणा,
बट असं काही आहे टाकी. आता ह्या साईडनं टाकी दाखवतो तुम्हाला पूर्ण टाकी कशी असते किंवा कशी आहे. तर ही अशी मला वाटतं की झाड कापून टाकायला पाहिजे. अरे अशी टाकी तू पाहिली कधी? कशी वाटली? एक नंबर यार, माझी ते इच्छा आहे वरती जाऊन बघायची एकदा. तर वरती पण आहे जाण्यासाठी. आहे समोरच्या साईड नाही ना ती. नाही असंच जाणं लागतं इथून. चल ट्राय करू का? तर असं जाणं लागतं. आता वरती जाऊन पण तुम्हाला दाखवतो. आता याची मला इन्फॉर्मेशन काही सापडलीच नाही, पण मला जरा एकदा दाखव. तर अशा प्रकारे आहे. सगळ्या बॉटल वगैरे पडलेले खंड झाले. संभल के अदरवाईज एखादी लागायचं पायाला. इथून वर जायचा प्लॅन आहे आमचा. वरती जातो. वरती पण एक असा ताळ बनवलेला आहे. वरती पाणी वगैरे साठवलेलं जागा होती. तर बघतो आम्ही वरती जाऊ. भाई इतना हॉरर दिख रहा है ना, असं वाटतंय की एखाद्या नाही का भूताच्या वाड्यामध्ये आलो आपण. तर वरच्या भागाला आलो आम्ही. आणि वरती कसं आहे, आता हे दुसऱ्या फ्लोअरवरती आहे. तर इथं पाणी साठवण्यासाठी केलं होतं आणि पूर्ण गुरुत्वाकर्षणच्या येणे जात होतं पाणी. ते तुम्हाला होल दिसत असेल छोटे छोटे. तर असं काही आहे. इथे पाणी साठत होतं आणि इथून पूर्ण जे ब्रिटिश ऑफिशियल होते, ऑफिशियल लोक, त्यांना म्हणजे पूर्ण पाणी साठवण्यात जात होतं. त्यांना पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून. पूर्वी काळामध्ये तर अजून काही असू शकतं. तर असं काही आहे. याला जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेले. तर असं काही बनवलेलं त्यांनी. आता हे वरचा फ्लोर आणि आता हे 2 भागामध्ये डिवाइड झालेले आहे. आता ही भिंत आहे, याच्या पलीकडचा एक भाग आणि हा एक भाग. आता पहिल्या काळामध्ये असं असू शकतं की इथं पाणी साठत होतं, ते क्लिअर करून इकडे जात असेल, मग इथून वापरण्यासाठी तसंच ते असेल. आणि जवळपास हे 15 फूट असू शकतं डीप, एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण 15 फूट असं वाटतं मला की 15 फूट तरी असं. तर अशी पाण्याची टाकी आतापर्यंत पाहिली नसेल. तुम्ही पाहिली, मी पण पाहिली. मी तर फर्स्ट टाइम बघितली. आणि पाण्याच्या टाकीवरच प्रथमदा मी गेलो. असं गोल टाकीवर पण मी कधी पाहिलं नाही आजपर्यंत, कधीच नाही भाई. तर अशी टाकी आहे. आणि याच्यावरती पण पाण्याचं आहे अजून. याच्यावरती पण अजून एक का 2 फ्लोर आहे अजून. वरती तर जाणार नाही मी आता, पण फर्स्ट टाइम अशी रिस्क घेऊन आलो आम्ही. इतक्या रिस्क याच्यात मला इथून खाली पाहायला भीती वाटते. मला असं फोबे वगैरे नाही, पण इथं कसं पकडायलाच काही नाही असं. हा, हात वगैरे सटकण्याची भीती वाटते, बाकी काही नाही दुसरं कारण. अशा ठिकाणी मला एक तर फोबिया वगैरे काही नाही, म्हणजे हाईटवर जाऊ शकतो मी. फक्त हे असं आहे की पाय ठेवायला जागा नव्हती. बाकी हाईटचं एवढी भीती नाही वाटत मला. ह्यावेळेस वाटली कारण हे आहे तसं खुंखार. पहिली वेळेस तापली. पहिल्या वेळेस आलो आम्ही असं काही बघायला आणि भारी वाटली टाकी. असं काही आहे. आता ही अशी पाण्याची टाकी मी आयुष्यामध्ये पाहिली नाही, कारण आतापर्यंत सगळ्या गोल टाक्या पाहिल्या होत्या. पण लांबून कोणी जर बघितलेला तर असं वाटेल की घरच आहे कोणाचं किंवा किल्ला वगैरे असं काही वाटतं. राजवाडा वाटतो एखादा. राजवाडा वाटतो. आणि हे झाडामुळे कोण दिसत नाही, पण तिकडून आम्ही पाहिलं होतं दुसऱ्या साईडनं, तर भारी होतं. आणि एकदम असं घरासारखं किंवा राजवाड्यासारखं असं वाटतं. आतमध्ये गेल्याच्या नंतर खरी भीती. आतमध्ये गेल्यानंतर आता लाईट वगैरे नाही, हॉरर वाटतं तिथं. पण अशी टेक्नॉलॉजी होती त्या काळामध्ये, तर खूपच भारी वाटलं. चला घरी. आता आम्ही जातो घरी. आमची जिरली आता. बाय बाय.